माय युट्यूब फॅमिली, माझ्या बहिणी भावानो, सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत. तर बहिणी भावानो, सकाळचं चहा पाणी तुमचं झालंच असेल, माझं पण झालेलं आहे. चहा पाणी होऊन मी बनवायलेली आहे आता अंड्याची रेसिपी. आज आपल्याला बनवायचे अंडे. तर चला, पहिले हो का खोबरं भाजून घ्यायले, अंडे शिजवून आणि खोबरं भाजून घ्यायलेले आहे. हे बघा, खोबरं भाजायले, अंडे शिजवायले पातेल्यामध्ये. हा, दिसले का? तर बहिणी भावानो, आज आपल्याला बनवायची अंड्याची रेसिपी. तर अंडे लागलेत शिजायला, घालायले शिजायला. बघू शकता, नंबर एकच अंडे, मोठे मोठे. कसे आहेत का? छान. बघू शकता. आपल्याला बनवायची अंड्याची भाजी, एकदम टेस्टी टेस्टी. तर बहिणी भावानो, खोबरं शिजवलं, लसूण सोलून घेतला. आपल्याजवळ जेवढी सामग्री आहे तेवढीच, दुसरं काय नाही, जसं येतंय तसं आपल्या आपल्या पद्धतीनं घावटी. तर चला मग बनवूया अंड्याची रेसिपी. आपण सोलाले आहोत अंडे, हो का? हा, अंडे घेतले शिजवून, आणि आता काय करायचं, सोलायचं बरं का ह्याला. हा, सोलूया ह्याला. तर असे सोलून करून देऊया फोडणी. तर त्याची सामग्री काय काय घेतली ती दाखवते, हो का? तर अंडे लागलेला आहोत सोलायला. हा, ह्या काय ह्याच्यात ठेवा. आमच्या नानाकडे दिलेत अंडे सोलायला, आणि यश गेलाय बाहेर दुकानाला, बघू शकता. हा, काय का सोलायलेत का अंडे? दिसतंय का तुम्हाला बहिणी भावानो? अंडे लावले सोलायला, आणि मी घेतले हो का हळद, आणि काळी चटणी, आणि कांदा. हो का, ताटात कांदा कापून ठेवलाय, टमाटर कापून ठेवलंय, लसूण, आणि ही घेतली मसाला पुडी. हा, आणि खोबरं घेतलंय वाटून, एकदम बारीक बारीक खोबरं. तुम्हाला ह्याच्या दिसणार झालंय, पण मी काढून दाखवते. तर खोबरं घेतलंय, आणि अंडे लागलेत सोलायला. तर चला बनवूया टेस्टी टेस्टी अंड्याची भाजी. अंडा आमलेट नाही, अंडा डिश, महाराष्ट्रीयन अंडा डिश, असंच का? तर चला मग टेस्टी चवदार बनवूया. खोबरं बी घेतलेलं आहे पिसून, तुम्हाला दाखवते. हो का, कडाला ठेवलाय, दिसतंय का? हा, हो का? हा, हो का, आहे का? तर आता टाकूया, ठेवली कढई, ओतलंय तेल. हा, पिटूला गॅस, आणि आता टाकूया कांदा. दिसला? हा, कांदा टाकल्यानंतर तेल झालेला आहे गरम, पटापटा पटापटा लगेच लाल व्हायला लागलेला आहे. टाकूया लसूण थोडा, दिला बघा टाकून लसूण मी. हा, तर व्हायलेला आहे लाल. हा, तर लाल लाल झालंय सगळं कांदा लसूण. आता टाकूया टमाटर. टमाटर बी होऊ द्या लाल तेलामध्ये. पळी इकडे पडली आहे. बघू शकता, आहे का? हा, लाल व्हायला त्याला मध्ये. आणि आता टाकूया मसाला पुडी. नंतर टाकते ती, पण मी आता टाकते, जरा तेला शिजेल. आणि टाकूया लगेच खोबरं, भाजलेलं आहे, जास्त लाल होत नाही. आणि अंडे शिजली का? सोडली का? सोडली का म्हणायचं, तर शिजली का झालं.
हा ना इकडे इकडं ना अजून कुठं आहे ते हा. तर आपण सुलून घेतले अंडे 6 होते पण नानाने 2 खाल्ले त्यांना झाली सर्दी. तर आता बनवूया जेवढ्या येतं तेवढेच. हा. हळद टाकूया थोडी. लगेच चटणी बी. आणि मीठ बी टाकूया थोडं. हा नका मीठ बी. मीठ टाकली चटणी टाकली. बघू शकता. आता हलवूया तेलामध्ये. हलवलं तेलामध्ये. आता बघू शकता वरते थोडं पाणी. हा थोडं पाणी होते लय नाही. तर आता शिजू दे तेलामध्ये. थोडे पाणी ओतलेले आहे. पाण्यामध्ये जरा माल मसाला हे बघू शकता. झाली अंड्याची करी. झाली का भाजी एकदम टेस्टी टेस्टी. पण कोथिंबीर नाही तर आहे ना बहिणी भावानो. तर चला काय हरकत नाही जसं आहे तसं आपल्याजवळ जसं आहे तसं. आणि तुम्हाला सांगते पीठ लावलंय गव्हाचं. चपात्या एकदम मस्त फर्स्ट क्लास बनवायच्या आता चपात्या बी. हा चपात्या अंड्याची भाजी. राईस तर कोण खात नाही. तर चला या मग जेवायला. बनवलेली आहे अंड्याची टेस्टी टेस्टी अंडा भाजी. अंडा करी. हा कसा आहे नंबर एकच. तर चला या मग जेवायला. हॅलो माय युट्यूब फॅमिली. तर बहिणी भावानो आज किती दिवसातून गाडा लावला होता बघू शकता. ह्या का गाड्यावरला संपत आलंय सगळंच. आणि माझ्या लक्षात नाही पहिल्यासारखं बसले व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहिल्यामुळं. आणि तुम्हाला सांगते अद्रक आहे. अद्रक विकायले फुलावर होता वटाणे होते सगळे संपले. तर आता थोडं थोडं राहिलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर आता चालू केला व्यवसाय माळव्याचा. आणि इतके दिवस बंदच होता काही कारणामुळं. तर आता चालू केलेला आहे बघा. बघू शकता अद्रक आहे वटाणे आहे इथं अद्रक. हा आणि हो का थोडा फुलावर राहिलाय. आणि हो का थोडा वटाणा एक राहिलाय बघू शकता. आहे का बघितलं का. हा अद्रक आणि सगळं माल संपलाय बघा आता. इतके वेळ होता पण काही कारणामुळे माझ्या लक्षातूनच गेलं. आता पहिल्या सगळी बुद्धी सरला झाली. लक्षातून गेलं माझ्या की आज आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून. तर आता चालू केलेला आहे व्यवसाय बहिणी भावानो. आणि लाईट पण घेतलेली आहे बघू शकता. हो का लाईट पण लावलेली आहे बरं का. हो दिसली का लाईट बी. हा हो का बघू शकता लाईट बी. तर है ना आता चालू केलेलं आहे. काय टेन्शन नाही. टेन्शन होतं ते मिटलं माझं. आणि आता ती पहिल्या जागेवर बसवत होते का तिथं नाही मी जागेवर बसायला. दुसरीकडे आलेले आहे जागा चेंज केली. म्हणून असे दुकानात ते काय हॉटेलाचे भाज्याचे काय मेडिकलचे काय दिसना झाली ती मी दुसऱ्याच ठिकाणी बसले आता. तर आता बघू शकता नवीन जागेमध्ये व्यवसाय चालू केला. आणि माल थोडा होता म्हणून संपून गेला सगळा. आणि शॉर्ट सॉंग वर दाखवलाय माल किती होता ती. तर बघू शकता. तर बहिणी भावानो कुणाला माझा व्हिडिओ आवडला असा तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या भाजीवालीला. बघा गाडा कसला आपला हिरवागार आणि मोठाचे मोठा आहे का नाही. खरंय की नाही बघितला ना. एकदम छान गाडा आहे आपला. हो का आहे का संपत आलंय सगळं गाड्यावरच. म्हणून काही मी तुम्हाला दाखवायचंच माझ्या लक्षातून गेलं. सॉरी बरं का बहीण भावानो. आता उद्यापासून दाखवते. उद्यापासून चालू करते. तर चला आता एवढंच.